गणपती साष्टांग प्रणाम करीत आहे। म्हणून या म्हटलं की या बाकीच्यांनी जे केलंय म्हणून आम्ही करत आहोत। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचा हरण करणारा, सद्बुद्धी प्राप्त करून देणारा। कारण कुठल्याही गोष्टीला प्रत्येक कार्य कारणाशिवाय कार्य आज नसते महाराज। जो बुद्धीचा अधिदाता आहे, कारण ज्याच्याकडून आमच्या बुद्धीला चालना मिळते। काय झालं, एकदा देवादिकांच्या मध्ये देवराज इंद्राने ठरवलं यज्ञ करायचं, पण त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा? कारण पानासाठी पहिल्यापासूनच हे चाललेलं आहे। कारण कुणालाही मान देता येत नाही, कारण ज्याला मान द्यावा त्याच्याकडे ती शक्ती म्हणा, त्याच्याकडे ती औदार्य असावं लागते। आणि मग आता कुणाला द्यावा एकापेक्षा चर्चा चालली, पण त्यांनी ठरवलं देवराज इंद्राने, जो कोणी पृथ्वीला पहिल्यांदा प्रदक्षिणा करून या ठिकाणी येईल ना, त्यालाच या अग्रपूजेच्या यज्ञाचा मान द्यायचा। निघाले सर्वजण। मग आता पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी प्रत्येक जण चाललेला आहे आपापल्या वाहनावर बसून। गणपती बाप्पांनी विचार केला, आपलं वाहन आहे उंदीर, यांच्या पाठीमागे जर जायला लागलो तर आपण कदाचित मागे राहू। आणि म्हणून त्यांनी थोडासा आपल्या बुद्धीचा वापर केला। घरी गेले, कैलासाच्या ठिकाणी महादेवजींना सांगितलं, पार्वती मातेला महादेवजीच्या जवळ बसवलं आणि एक काय 3 त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण केल्या की बाकीचे निघाले तिकडं प्रदक्षिणा करायला। ते पोहोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी गणेश जेवण पोहोचले। त्यावेळेस बघितलं सर्वांनी, कारण जे ते आले त्याच्या अगोदर येऊन बसला आहे, पण हे हिंडणारे म्हणाले नाही, काहीतरी या ठिकाणी चिटिंग दिसायला लागलेली आहे। आम्ही जिथं फिरत होतो तिथं हे आम्हाला दिसलंच नाही। त्यावेळेस गणेशजींना सांगितलं, तुमचं खरं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फिरत होतात पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो नाही, हे खरं आहे, पण मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली हे सुद्धा तेवढंच खरं आहे। कसं केली? त्यावेळेस सांगितलं गणपती बाप्पांनी की ज्या ठिकाणी स्वतःचे वडील म्हणजे सूर्या समान आहेत आणि आई म्हणजे पृथ्वी समान आहे, आणि आई वडिलांना प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होते हे जाणून मी या ठिकाणी हे पूर्ण केलं। याचा अर्थ मी ह्या अग्रपूजेचा अधिकारी आहे, मानकरी आहे। आणि त्यावेळेस सर्वांनी एकानुमते सर्वानुमते ज्या ठिकाणी गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला, का बुद्धीचे दैवत आहे आदिदेव। आणि म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचं हरण करणार आहे। प्रत्येक शब्द अशा प्रकारचा वापरला की त्या शब्दावर आपल्याला एक एक अशा प्रकारची काही घडी उकलता येते। विघ्नाचा नाश करणार आहे, विघ्न हरताय, बरंचसं काही बोलता येते। ज्या ठिकाणी पार्वती माता समोर बसलेल्या महादेवजींनी बघितलं, थोडासा चेहरा सुकलेला होता, नाराज झालेला। काय झालं आई? दुःखाचं हरण करणारा गणेश आहे। तिने सांगितलं, मी तुझ्या वडिलांची लग्नाची, पण माझ्या मागून आली बाबाच्या डोक्यावर बसली, त्याच्यामुळे मला थोडस नाराजी वाटत आहे। गंगा डोक्यावर आहे ना महादेवजीच्या, त्याच्यामुळे थोडासा चेहरा हिरमुसलेला आहे। काही हरकत नाही, लगेच त्या ठिकाणी त्याला उपाय, ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा उपाय आहे आणि त्या उपायामधून दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देण्याचं कार्य करणारा जो आदिदेव आहे, म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगल मूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना। जो मंगल आहे, सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सर्व जगतामध्ये मंगल जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे महाराज, आणि त्याच नामाचा उच्चार करत असताना महाराज सांगतात, हो तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम। सर्वेश्वर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर सर्व ईश्वरांचा ईश्वर, सर्व देवांचा देव आहे।
मला सांगता देवाधिदेवा जगत्रय जीवा हो कृपाळू वा केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो माझ्या वाणीनं तुझ्या गुणाचं अनुवादन व्हावं एवढं तुझ्याकडे मागणं आहे। त्यासाठी तू सर्वेश्वर आहेस म्हणून तुझ्याकडे हे मागणं आहे। तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम कल्पद्रुम कल्पवृक्षाच्या छायेखाली बसावं आणि फक्त इच्छा प्रगट करावी। केलेली प्रगट इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कल्पवृक्षामध्ये आहे। त्याप्रमाणे भगवंता तू कल्पवृक्ष आहेस। जय जय भक्ताच्या अंतरंगातील कल्पना जाणून ती पूर्ण करण्याची तुझ्याकडे क्षमता आहे म्हणून तुझ्याकडे या भक्ताचं वंदन आहे शरणागती आहे। पाहूया गणामधून आपल्याला काय म्हणायचं। अतिशय चांगला योग आहे। आज चंद्रग्रहण चालू आहे 9:57 ला चंद्रग्रहण चालू आहे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस आपण जेवढं काही भगवंताचं नामचिंतन करू त्याचं फळ आपल्या पदरात निश्चित पडणार आहे। योग आहे त्या अनुषंगाने भजन चालू आहे। आपण सर्वांचं भाग्य म्हणायला हरकत नाही। सकारात्मक वाक्य प्रयोग आहे। सकारात्मक वाक्य प्रयोग जिथं जिथं येतो ना तिथं त्याच्यापेक्षा वेगळा कोणी असू शकतो असं होणं शक्यच नाही। माऊली सुद्धा म्हणतात गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। जो माऊलीने ज्याचं श्रवण केलं त्या पहिल्या जोडीमध्ये म्हणतात जय जय ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वम स्वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। तिथं सुद्धा सकारात्मक शब्दाचा वाक्य प्रयोग केलेला आहे। देवा तूच गणेशू बाकी हो जिथं याच्यापेक्षा वेगळा असू शकतो असं माऊलींचं म्हणणं नाहीये म्हणून तूच हा सकारात्मक शब्द वाक्य प्रयोग केलेला आहे। इथं सुद्धा तेच म्हणतात काय म्हणतात मुळा बीजा मुळा आरंभी देवा तुझे आदि गणेशा आलो दारी सारी चिंता हरी कुमार गणेशाना आलो दारी सारी चिंता हरी
माझ्या मेंढका येथून श्री शिव छत्रपती भजनी मंडळ मौजे मेंढका या भजनी मंडळाचे प्रमुख YouTube चॅनलचे मालक आपल्या सर्वांच्या परिचयाची व्यक्ती अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आपल्या सर्वांना ज्यांची अनुभूती आहे आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे भजन सर्व आज YouTubeला जाणार आहे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे भेटीबद्दल सुद्धा भजन मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि तसेच आमच्या देगाव येथून माधवरावजी पाटील श्री हनुमान भक्त भजनी मंडळ मौजे देगाव भजनी मंडळातील दहलबा टाळकरी यांच्यातर्फे सुद्धा चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। मी नित्य पूजूया म्हटलंय जसं आडवे उभे जे काही धागे असतात पण त्या धाग्याला मिळून जसं वस्त्र तयार होते उभे आडवे गुंफुण धागे वस्त्र विणले त्या श्रीरंगे ह्या विश्वाचा निर्माता असणारा जो भगवंत आणि ज्यांनी जसं एका एका सुतापासून वस्त्राची उत्पत्ती आहे तसं अख्ख्या विश्वाचा निर्माता असणारा जो परमात्मा हो तो विणकर पहिला आहे आणि म्हणून त्याला कार्य आरंभी नित्य पूजूया म्हटले ज्याच्यापासून सर्वस्व आहे म्हणून त्या भगवंताची स्तुती करत असताना कवी करता काय म्हणतो काय वर्णू तुझे महिमा सूत्रधारी आहे सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये जसं ते कळसूत्र भावल्यांचा खेळ असतो पहा ते भावल्या समोर नाचतात आपल्यासारखं पाहणारा मध्ये निर्जीव भावल्या पण काय नाचायला तू
कारण पडद्याच्या पाठीमागे कोणीतरी आपल्या हातामध्ये दोरे बांधून त्या भावलेला नाचवायचा कार्यक्रम करत असतो. त्या भावलेच्या कमरेला हाताला पायाला दोरे बांधलेले असतात आणि तो दोरा त्या पडद्याच्या पाठीमागच्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो. तो ज्याप्रमाणे नाचवेल त्याप्रमाणे त्या भावल्या नाचतात. तसंच तुमचं आमचं आहे हो, आम्हालाही कोणीतरी नाचवणार आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीण, कोण बोलवितो हरिवीण हरिवीण हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन तू कोण गो, दयाचे भजन तू कोण गो. ही शक्ती आहे. या शक्तीनं आम्हाला हे सर्व चालणं बोलणं हे जे काही आमच्याकडून क्रिया होत त्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमाग एक मोठी शक्ती आहे आणि त्याच शक्तीच्या बळावर तुमचा आमचा हा सर्व काही व्यापार चाललेला आहे. म्हणून सूत्रधारी विश्वजनिता, सूत्रधारी विश्वजनिता, तू आधार या विश्वाचा. भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्याचं नामचिंतन करण्यासाठीच आमचा हा जन्म आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देणाऱ्यानं केवळ त्याचं भजन करण्यासाठी तुम्ही आम्हाला जन्म दिला, पण आम्हाला बाधा झाली ज्या मायेची, या प्रपंचाची. आणि या मायेमध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो की जे मूळचं काम आमचं आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून देवानं भजनासाठी जन्म दिला असताना याचा अनुकरण बरेचसे जण करत आहेत बरं काय, नाही अशातला भाग नाही. साधू संत ऋषी मुनी योगी जोगी बरेच जण त्या ठिकाणी त्याचं नामचिंतन करत आहेत. एकनाथ महाराज सांगतात, त्या तुझी प्राप्ती लागी कपाटे सेविती सदा योगी, एक ते झाले भोग विरागी, एक ते त्यागी ती सर्वस्व. त्याला पाहण्यासाठी बऱ्याचशा जणांचा अट्टास आहे. सर्वस्वाचा काही जणांनी त्याग केला, प्रपंच सोडला. नाही म्हणजे प्रपंच सुख नाही, प्रपंच सोडला की भगवंत मिळतो म्हणून त्यांनी सर्वस्व प्रपंचाचा त्याग केला. एक ते झाले भोगी विरागी, एक ते त्यागीची सर्वस्व, एक हिंडती दश दिसे, एक तुझ लागी झाले पिसे, परी तुझी भेटी स्वप्नी दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. एवढा बेजार झाल्यावर कमीत कमी गो स्वप्नामध्ये तरी त्या भगवंतांना त्यांना दृष्टांत द्यायला पाहिजे का नाही? नाही, स्वप्नामध्येही नाही. मग तो भेटेल कशासाठी, कशामुळं? त्याच्या पुढची ओवी सांगते, ऐशी ही तुझी प्राप्ती सुलभ असे एके रीती, जरी संत संगती रंगती, अति प्रीती सप्रेम, अति प्रीती सप्रेम. प्रेमानं भगवंताचं भावानं भक्तीनं भजन केलं की निश्चित संतांच्या संगतीमधून आम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकते असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून म्हणतात, साधू संत
आहे का बांधनो? मज वेगळा रीता काही अनुभरही ठाव उरला नाही मी सर्वात्मा सर्वदेही सर्वगत पाही सर्वदा म्हटले मला त्याच्या वेगळा अनुभव सुद्धा ठाव उरलेला नाही जैसे सागरा माझी उठती तरंग तैसे मज माझी दिसे जग जग नोहे मीची चांग शुद्ध अव्यक्त मज माझी त्याच्यापेक्षा वेगळा एक ठाव शिल्लकच नाही बरं अनुभव आहे हो बाकी तर सोडा माझा वेगळा रीता काही रीता ठावत उरला नाही हो जिथं पाहावा तिथं तो भगवंत आहे आणि म्हणून अशा परमात्म्याचं ध्यान करत असताना महाराज काय म्हणतात अनुरेणु वृक्ष पाशाना अनुरेणु वृक्ष पाशाना सूक्ष्म मुनी तुझ सूक्ष्म आएगा बन
स्तुती करू मी तुमची, हजार शेषाच्या जिबल्यात हजार झाल्या त्याला जमलं नाही, आम्ही काय तुझी स्तुती करावं. पण महाराज सांगतात चिंतन करावं, निश्चित चिंतनाने त्याचा परिणाम होतो. चिंतने 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 तद्रूपता सांगितली. ज्याचं तुम्ही चिंतन करसाल, चिंतन ज्याचं करसाल त्या चिंतन करण्याच्या अवस्थेला जाऊन प्राप्त होता म्हणजे होता नक्की, 100% गॅरंटी. मग कुणाचंही चिंतन करा तुम्ही, चिंतन करण्याचा भाग आहे, चिंतन करण्याचा विचार आहे. आणि म्हणून चिंतन करत असताना भजनामधूनही काहीतरी चिंतन व्हावं. ज्या अपेक्षेनं आपण या ठिकाणी सर्वजण आलात भजनामधून. आता थोडंसं वेगळं झालंय भजनाचं, पहिलं असं नव्हतं, पण आता या 4-2 वर्षामध्ये समोर गेलेल्या भजनानं काहीतरी विषय ठेवावा. आणि मग ते 2 बाजू असतील, त्या 2 बाजूचा एक विचार भजना करेल, दुसऱ्या बाजूचा दुसरा विचार भजना करेल, अशी एक पद्धत निघाली. आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण सुद्धा चालावंच लागणार आहे. म्हणून ज्याचं आम्ही चिंतन करावं त्या चिंतन करणाऱ्या अवस्थेला आम्हाला प्राप्त होता येते. म्हणून चिंतन करण्यासाठी चिंतनाचा विषय आपण थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी भगवंत प्राप्त करायचे आपल्या प्रत्येक जीवाला अध कर्तव्य आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय आमच्या जीवनाची अति कर्तव्यता सुद्धा होणं शक्य नाहीये. आणि म्हणून ती अति कर्तव्यता पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2 गोष्टीची नितांत गरज आहे. एक, आम्हाला ज्या भगवंताच्या नामावर विश्वास पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर आमची निष्ठा पाहिजे. या 2 गोष्टीचा विचार आम्हाला चालत चालत करायचा आहे पुढे. तर जास्तीचा उहापोहा या ठिकाणी करणार नाही, फक्त विषयाची एक सूचकता या ठिकाणी आहे. निष्ठा आणि विश्वास या 2 गोष्टीचा विचार आजच्या भजनामधून आम्हाला साध्य करायचे आहे. कोण कशा प्रकारे काय होईल त्याच्याविषयी आपल्याला बरंचसं काय आता पुढं ऐकायला मिळणार आहे. म्हणून थोडक्यामध्ये विषयाची मांडणी करून पुढे चालत आहे. काय स्तुती करू मी तुमची, काय स्तुती करू मी तुमची, कुंडली वाणी सहस्रमुखाची, होत प्रत्यक्षाने तुमची, ऐकवानी दीन बामराची. ऐका
ए घोंगडी चांगली चांदोबा तुझी घोंगडी चांगली अरे देवा तुझी घोंगडी चांगली
वागुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी षडविकार षडवैरी मिळून वागुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी कोंबडी
आम्हासी कधी झाली वांगुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी गोंधळी हालो हालो ऐका श्रोते संत सज्जन मायबाप, याचा थोडा आवाज द्या। आज मोजे पारडी या मुक्कामी जागृत श्री गणेश श्री गणेश महाराजांचं देवस्थान अगदी 300 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा
अतिशय थाटामाटाने संपूर्ण गाव एकत्र येऊन संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हा गणेशोत्सव अतिशय उत्साहामध्ये आनंदोत्सवामध्ये साजरा केला जातो। 13व्या दिवशी या गणेश मूर्तीचं विसर्जन परंपरेला अनुसरून ज्या देवस्थानामध्ये मुळे आपल्या गावाची ख्याती अख्ख्या जिल्हाभर पसरली नव्हे कवेल्ल सुख निवासी धोंडीबा महाराज भोकरे यांनी गणेश मूर्तीची आपल्या गावामध्ये स्थापना केली आणि जो प्रसाद धोंडीबा महाराजांना मिळाला, ज्या भगवंताची आराधना केल्याच्या नंतर संसाराच्या सगळ्या दुःखातून आपली सोडमोकळीक होते, जो सुखाचा करता आहे आणि दुःखाचा हरता आहे, सुखाचा प्रदान करणारा ज्या भगवंताचं मंदिर आपल्या गावामध्ये आहे, त्या मंदिराला पूर्ण गाव एकत्रित येऊन अतिशय उत्साहामध्ये हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो। आणि त्या निमित्ताने 2 भजनाचा कार्यक्रम दरवर्षी आपल्या गावामध्ये आयोजित केला जातो। याही वर्षी माझ्या किवळा भजनमळाला आपण या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा तमाम गावकरी मंडळी, सद्भक्त या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। भजनावर जीवापाड प्रेम करणारी परिसरातून नामांकित भजनातील प्रमुख, उपप्रमुख, टाळकरी, माळकरी, मर्दंगाचार्य, हार्मोनियम मास्तर आणि तुम्ही श्रोते, संत, सज्जन, मायबाप अतिशय दगदग सण करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल माझ्या किवळा भजनाच्या वतीने सर्व श्रोते मंडळींचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करून अधिकचा वेळ न घेता थेट मी माझ्या सेवेकडे वळतो। हालो जय जय सद्गुरु निरालंब, तुझ्या स्थानासे स्वयंभ तू पूर्णानंदाचा स्तंभ, भक्ता घरी रहिवास तुमचा, भक्ता घरी रहिवास तुमचा, तू ज्ञानपदाचा दाता, सर्व ठाई तुझी श्रद्धा, तुझ वाचोनी कोण रक्षित, मज जीवात्मया लागी, मज जीवात्मया तू निज भक्ताचा तारकू, साधू जनाचा बोधकू, साधू जनाचा बोधकू, ज्ञान देऊनी तोडसी भव बंधकू, आपुलिया कृपा दृष्टीने, आपुलिया अजरामर सिद्धांतामध्ये त्या भगवंताचं स्तवन करत असताना कवी करता म्हणतो, देवा तू कसा आहेस,
जय जय सद्गुरु निरालंब म्हटलं महाराजांनी. निराधिक अवलंबन. कोणत्याही मोजमापाने जरी तुझं मोजमाप करतो म्हणलं तर ते मोजमाप जिथं कमी पडते, पण तुझं पण जिथं शाश्वत आहे. या पिंड ब्रह्मांडाच्या उतरंडीमध्ये 7 पिंडाचे प्रलय आणि 7 ब्रह्मांडाचे प्रलय सांगले. या 14ही प्रलयाच्या तडाख्यातून ज्याच्या पदाला किंचित मात्र धक्का लागत नाही असा जो शाश्वत आहे, कोणतरी नेमणूक करून द्यावी एवढा पुरता तू मर्यादित नाहीस. स्वस्त धान्याचं दुकान माहित आहे तुम्हाला? लाईन लागली म्हणजे शिवजरंबाडे त्या अंगठा द्यायला, मला पुढे होऊ दे, मला पुढे होऊ दे म्हणून मला शेताकडे जायचं आहे, मला पिचकारी मारायला जायचं आहे. एक काउंटर एक असे गर्दी करू लागले. ते दुकानवाला आलंय दुकान खोलायला, त्यालाही म्हणाले सरक माझा नंबर आहे, सरक माझा नंबर आहे. मग त्याला पुढे होऊच देणं आले, दुकानाकडे जाऊच देणं आले नंबरासाठी. महाराज आधी हा विषय जो खरोखर या अनंत ब्रह्मांडाचा सूत्रधारी आहे, सकळ दैवता ज्याची आज्ञा शिरसा वंद्य म्हणून पाळतात. आमच्या टिपणमध्ये महाराज सांगून जातात, अनंत ब्रह्मांड उभारिले त्याचे आपण देवी देवता हात जोडिती, पाहत्या काळाशी धाक, पाहत्या काळाशी. अनंत ब्रह्मांड उभारिले त्याचे आपण नायक. देवा तू प्रत्येक अवस्थेमध्ये तुझ्या वाचून या जीवात्म्याचं रक्षण करणारा दुसरा कोणी नाही. तू तुझं छत्र निरालंब आहे. सगळ्या जगाची अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती तुझ्यापासून आहे, पण तुला निर्माण करणारा असा कोणी कुठे दाखला आम्हाला मिळाला नाही. तू स्वतः स्वयंसिद्ध आहेस. ओम नमो सद्गुरु मूळ बीज माया अंध तू सहज, सकळ बीजाचे मूळ बीज आदि पुरुष म्हणलंय निजात्म बोधामध्ये. सकळ बीजाचा मूळ बीज तू आहेस. नाही बरोबर आहे, सूचना दिली. माझ्या पारडी वैजापूर येथून आदरणीय कैवल्यवासी दत्तराम गंगाराम पाटील पवार यांचे नातू आदरणीय अंबादास भागुराव पाटील पवार, कन्हैया भागुराव पवार, दत्तराज मारुती पाटील पवार, वरद रामचंद्र पाटील पवार या सर्व कैवल्यवासी दत्तराम पाटलांच्या नातवंडांकडून 201 रुपयाची प्रथमतः माझ्या किवळा भजनिमाकडे भेट पाठवली. भेटीबद्दल भजनिमाच्या वतीने सर्व नातवंडांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सततच्या 11 दिवसामुळे दैनंदिन कार्यक्रमामुळे कुठं आवाज कमी जास्त होईल. तुम्ही सर्व भजनिमाचे अनुभवी व्यक्तिमत्व आहात. कुठं कमी जास्तपणा सांभाळून घेसाल, कुठं आवाज कमी लागल किंवा कधी चालणारही नाही. या आवाजाची गळ्याची मी काही शाश्वती देऊ शकत नाही, पण अंतकरणातून हेतू एवढाच आहे की कधी नाही ते आपली किवळा भजनी मंडळ पारडीमध्ये आली, या परिसरामध्ये आली आणि चांगल्यात चांगलं भजन या गावाला कसं देता येईल एवढाच मानस आणि एवढाच एक चांगला हेतू दृष्टीपुढे ठेवून महाराज म्हणतात, तू ज्ञानपदाचा दाता सर्व ठाई तुझी सत्ता. सर्वत्र त्याची सत्ता आहे महाराज. ज्याच्या सत्ते वाचून कोणतंच काम या अनंत ब्रह्मांडामध्ये नाही, या चराचरामध्ये होऊ शकत नाही. चर अधिकाचर, चराचर चराचर जग सगळं म्हणालंय. आम्ही कुठपर्यंत चर धरावं, कुठं आचर धरावं, गमतच आहे की नाही. हे चर तरी कुठपर्यंत
चरामध्ये किती लोक येतात, अशा अनंत ब्रह्मांडाचा खेळ करून या सर्व ब्रह्मांडाची दोरी धरून बसलेला तो भगवंत जो पडद्याच्या पाठीमागे आहे, त्याला ओळखण्यासाठी, त्याला जाणण्यासाठी जो भाव आपल्याकडे लागतो, त्या भावाला आपण समर्पित आहोत काय किंवा उत्तीर्ण आहोत काय, हे आपलं आपण तपासलं पाहिजे महाराज. आता आपली भक्ती, आपला परमार्थ म्हणजे कसा होऊन गेलाय, आम्ही त्याचं दासत्व स्वीकारायला तयार आहोत, पण त्या क्रियेसाठी जी काही आपल्याकडे सामुग्री लागते ती सामुग्री नाही महाराज. बघायला गेलं तर परमार्थ किंवा भक्ती हे प्रत्येकाच्या कडे दिसाली. विचार करून बघा, जगामध्ये असा माणूस नाही की त्याच्याकडे कुठली ना कुठली भक्ती नाही म्हणून. आता सगळ्या जगात भक्तीला एवढं स्वरूप धरलं असेल तर इकडे सार विचार म्हणते एका युगाला फक्त 784 जीवाचा ते उद्धार होते म्हणा. इतके भक्त निज स्थळाशी पावविता निज ठायाशी मागुता येणे कर्मभूमीशी म्हणते. काही काही गोष्टी बारकाईने आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग एवढ्याचा जर तिथं नंबर असेल तर आम्ही करायला कुठं कमी पडालय, काय खोटं असेल पैकी नाही. हा दर्जा कुठं आपण तपासून बघितलाय का? संत पाऊली चालावे कविकर्त्यांनी का म्हटलं, कारण ज्या पावलाने आम्हाला मोक्ष मार्गाच्या वाटेला जाता येते ती वाट आपण स्वीकारायला तयार आहोत काय? आता कोण देवदेव कसं करालय, कोण कोणाचं दासत्व कसं करालय, मन जाणे मनाच्या पापा माय जाणे लेकराच्या पापा म्हणाले. कोण जगानं बरं म्हणावं म्हणून केलेली भक्ती आणि देवानं बरं म्हणावं म्हणून केलेली भक्ती याच्यामध्ये तफावत आहे. विचार करा, एकाला सालानं गडी ठेवायचा होता. सालानं काय साल घेतोस म्हणलं धन्यानं, काय नाही लाख रुपये घेतो म्हणला. लई वाले तर म्हणला काय देता, काय काम करतो सांग आधी म्हणलं. काही जमते मला, मला अवतावर ठेवा, ढोरावर ठेवा, शेणावर ठेवा, काही जमते मला. 80,000 साल ठरलं महाराज. त्या धन्यालाही गरज होती गड्याची. गडी म्हणला मी सालानं राहतो पण 2 अटी आता मला माझ्या. काय आता, काय नाही मला, मला सकाळी उठल्या उठल्या जेवायला लागते का ब्रह्मा म्हणला. हो गड्या म्हणले उठल्या उठल्या जेवाय देता येईल. आता धन्याचं म्हणणं 100% तुला उठल्या उठल्या तुझी भाकर पोचती करण्यात येईल म्हणले. धन्याला वाटलं जेवलं की कामाला लागल. दुसरी आठ काय सांग म्हणलं धन्यानं. काय नाही म्हणला, जेवलं की झोपावं लागते म्हणलं. असली भक्ती आपली चालू आहे महाराज. आपल्या कॅटेगरी मध्ये जर बसत असल तर देव, पण काही जणांच्या नकाच्या चिमळी झाल्या, जटाच्या चिमळी झाल्या, गिरी कपाटी जाऊन पर्वताच्या अंगावर चढले, त्याच्या कुठं लोन लागायला तयार नाही महाराज. विचार करा, आपली भक्ती, आपला परमार्थ, आपण ज्याला परमार्थ म्हणून नाव ठेवल्या, परमार्थ तोही 12 वाटा पळू लागला सतोर म्हणून. 12 वाटानं पळून गेला आपला परमार्थ. आपण ज्याला देवदेव म्हणाले, आपण ज्याला भक्ती म्हणाले, पण त्याच्याही पुढे जाऊन त्या भगवंताचं एक ब्रीद वाक्य आहे, जानसी सर्वाचा मनोभाव, कळून देसी अवयव, करसी भक्ताचा बहु गौरव, आपुलिया कृपा दृष्टीने. राजा यदुला अवधूत माऊली सांगतात, राजा सगळ्यांचा मनोभाव जाणणारा मी आहे, त्याला कळणार नाही का? विचार करायचा, कोण कसं भजन करालय, कोण कशी भक्ती करालय, कोण माझी तळमळ प्रत्येकाच्या अंतकरणात आहे का, त्याला कळणार नाही का? पानाला डोळे हातो. विचार करा, देवाला फसवाय निघाले आम्ही या भक्तीच्या माध्यमातून. एक माणूस तिकीट काढलं आणि बसच्या पाठीमागे जाऊन उभं टाकलंय. बस स्टँड बसचं तिकीट काढलंय, बसच्या पाठीमागे जाऊन उभं राहिले आणि खतखत हसालय. मी बाजूने जाऊ लागलो, मामा का हसाल्या? फसिलो म्हणला कंडक्टरला. कस काय हो? तिकीट काढलो गेलोच नाही म्हणला. अरे येड्या, तू त्याला फसवालास की तुझी फसवणूक किती झाली हे आपण विचार करायलाच तयार नाही.
आपल्या खिशातले गेले करतून महाराज असं करता करता हे कुठेतरी थांबलं पाहिजे या उद्देशाचा मनोभाव जाणून घेणारा तू आदि गणेश सर्वत्र चराचर व्यापक तुझी दृष्टी आहे तुझं वास्तव्य आहे आणि तो जो तुला जाणणार आहे तो खरा या जगामध्ये पारखी आहे त्याच्या शब्दाला तोड नाही त्याच्या स्वरूपाला तोड नाही आणि त्याच्याही भक्तीला तोड नाही महाराज असा असणारा भगवंत त्या भगवंताचं स्तवन करत असताना महाराज गणामध्ये काय म्हणतात बघा तूच अविनाश आहेस चितवर बघावा तितवर नाश पावणारे आमच्या दृष्टीला पडावे जे जे दिसे ते ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणा आता दिसालय तरी कुठपर्यंत म्हणावं उगया भीतीच्या आडवं दिसना गेलं की आपल्याला दिसणं आलंय म्हणावं काय चर्मचक्षु दिव्य चक्षु हे तर मायामय पक्षु यातीत लक्षी जे लक्षु ते माझे ज्ञान अंजन कोणाला कुठपर्यंत दिसालय विचार करून बघा वेद विद्या अध्यात्म विद्या ब्रह्म विद्या आणि पर विद्या ज्यानं जसा चष्मा घातला तसं दिसालय गंगाधर गुरुजी आता आपण कोण्या डोळ्याला चष्मा घालाल्या आणि कोणता पॉइंट आपण स्वीकार केल्या आता ज्याच्या त्याच्या डोळ्यावर राहून डोळे बी काढा यावं लागतात उग चष्मा लाव म्हणायला लावते काय ते आपले डोळे काढा यावं लागतात महाराज अशी अनुभूती आपल्याला आली काय बघून घ्या अनादिच्या आदी आनंद तुझा विनाश तूच बाकी सर्व खेळ मायेचा पसारा आहे की नाही तूच का म्हणलंय आपण ऐकलं चकार शब्द माऊली सुद्धा म्हणतात देवा तूची गणेशो सकळ मतीतार्थ प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी जो साधू संतांनी जी रचना केली वक्तव्य केलं त्याला परिपूर्ण या ज्ञानी याच्या सज्जन रूपी वनामध्ये चंदनासारखा शीतळ असा ज्ञानाचा अमृत संपणारा तू ज्ञानाचा सागर आहेस म्हणून महाराज म्हणतात अनादिच्या आदी आनंद तुझा विनाश वंदन गणेशा वंदन गणेशा वंदन गणेशा तुला गणेशा वंदन गणेशा तुला गणेशा वंदन गणेशा तुला गणेशा त्याला हलू नका श्री गुरुकर्मा भजनी मंडळ मोजे बारड आपल्या परिसरातली भजनी मंडळ आहे या पूर्ण माझ्या भजनी मागतील सर्व गुरुभक्तांकडून एकंदरीत 51 रुपयाचं सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे धन्यवाद माझ्या मेळका येथील
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळ मोजे मेंढका या भजनीमातील प्रमुख आमचे हृदयस्थान आमचे मार्गदर्शक म्हणायला हरकत नाही, आमच्यासाठी ज्येष्ठ दत्तभक्त परायण या भजन क्षेत्रातील सर्व नांदेड जिल्ह्याला नोहे नोहे तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये परिचित असलेलं व्यक्तिमत्व मेंढका या युट्यूब चॅनलचे मालक दत्तभक्त परायण आदरणीय शिवचरण पाटील खंडोजी पाटील पारडकर यांच्याकडून 51 रुपयाचं भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. व तसेच माझ्या मगरे पिंपळकवठा येथून छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले भजनीमावर जीवापाड प्रेम करणार आमच्या जीवाभावाचं व्यक्तिमत्व दत्तभक्त परायण भजनीमातील प्रमुख आदरणीय गंगाधररावजी चंबलवाड गुरुजी मगरे पिंपळकोटा यांच्याकडून 51 रुपयाचं सप्रेम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. वंदन गणेशा ऐका म्हणतो ऐका म्हणतो माझ्या जोमेगाव येथून
उत्कृष्ट प्रकार गवळण म्हणाव कशी आणि गवळण राहते कशी। गवळणीचा आनंद घ्यायचा असेल तर शबीर मामाची गवळण ऐकून बघा। ज्यांनी आपल्या एका गवळणीच्या माध्यमातून एक पात्र असं वटवत असताना त्या समाजाला येडं लावलं, असं एक दिलदार स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि भजनामध्ये उभे रंगणारे आमचे आदर्श आदरणीय दत्तभक्त परायण शबीर साहब शेख मेडकेकर यांच्याकडून 51 रुपयाचं सप्रे भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद। जर ऐकायचं असेल तर शिवाजी पाटील शबीर साहब पुढला भजन्या कोण किन काही नाही की, पण ईदभर तरी जागा गाराड पडत गेले खाली। शिवाजी पाटलाच्या पायाखाली पारा संपल्यावर बघाव बघले बी आम्ही खूप वेळा, एवढं गाराड पडत गेलंय, एवढा महाराज एनर्जी काय त्या भगवंताची देण होती। जो आवडे जगाला तो आवडे देवाला म्हणले। विचार करा प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रोत्याचं मन जिंकून अहो गाव कोणी संप्रदायाचा असू द्या कोणी क्षेत्राचा असू द्या त्याच रीतीनं त्याच पद्धतीनं आपलं भजन त्या ठिकाणी उभं करण्याचं सामर्थ्य ज्या भजनामध्ये होतं आणि ज्या भजनामध्ये होतं, जो आज आपल्यापासून काळाच्या आड आहे असे कैवल्यवासी शिवाजी पाटील लखे यांच्या स्मरणार्थ धोंडीबा पूर्वाजी पाटील लखे 51 रुपयाची सप्रे भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद। व तसेच माझ्या गुंडेगाव तेलंगणा येथून आमच्या भजनीमावर जोपाड प्रेम करणारे आदरणीय दत्तभक्त परायण प्रकाश पाटील अण्णा माहित नाही सूर्यवंशी गुंडेगावकर यांच्याकडून आमचे मर्दंगाचार्य कैलास पाटील घोरमान यांच्या वाद्यकामावर खुश होऊन 51 आणि शिवराज पाटील मोरे माझ्या किवळा भजनीमाचा जीव की प्राण असणाऱ्या या दोन व्यक्तिमत्वाच्या वाद्यकामावर खुश होऊन प्रत्येकी 51 रुपयाची भेट पाठवली, भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद। वंदन गणेश साध्य साधकाचे
साध्य साधक आणि साधन. निजात्म बोधाच्या 5व्या अध्यायामध्ये महाराज म्हणून गेले, स्तवे स्तविता स्तवन ध्येय ध्याता ध्यान तिन्ही रूप तुझ्याची गहन. विचार करा या वाटन जाऊन. स्तवे स्तविता आणि स्तवन तिन्ही रूपामध्ये तो नटलेला आहे. करताही तो आहे, करविताही तो आहे. आपण कोण आहोत महाराज? मी मात्र निमित्ताची दासी म्हटलं साधू संतांनी. विचार करा, आपल्या हातचं काहीच नाही हो, आपल्या हातचं काहीच नाही. फक्त कृपेला पात्र होण्यासाठी जे सामान लागते तेवढं सामान जरी जमा केले तरी तिथं तळमळ आहे महाराज. जत्रेमध्ये एका बाईला 3 लेकरं, इतक्यात लहान लेकरू जे होतं इतक्यात मोठं लेकरू. माय मला चेंडू घेऊन दे म्हणलं. माईने त्याला चेंडू घेऊन दिली. मधव म्हणलं माय मला हेलिकॉप्टर घेऊन दे म्हणलं. त्याला हेलिकॉप्टर घेऊन दिली. आता तिसरं जे होतं हाताला धरून चालू लागलेलं ते रडू लागलं. माय म्हणली का रडालास? अजून रडू लागलं. तुला काय पाहिजे? अजून रडू लागलं. इमाईन देऊ काय? ऐकच नाही. काहीच नाही मला, मला कडवर उचलून घे म्हणलं. त्यानं त्या एकानच हट्ट केला की मला फक्त कडवर घे. माईनं उचलून त्याला कडवर घेतली. कडवर घेतल्यावर म्हणाले त्याच्या पसलाही बॉल दे, याच्या पसला हेलिकॉप्टर दे म्हणून. विचार करा, अहो आपण या संसाराच्या बॉल आणि हेलिकॉप्टर मध्ये अडकून पडल्या, पण ज्यांनी देवाची प्राप्ती मागितली हे सगळं आपल्याला आपोआप भेटणार आहे. देव मागा, आनंद देव दत्त स्मरा सदोदित, त्याच्या भगवंत जवळी उभा. आपलं काम लौकिकाची चाड जरी असे तुम्हा तारी दिना आम्हा सांभाळीसे. आपलं काम जर आपण चोखपणे पार पाडल्या, देव त्याचा लौकिक करण्यासाठी तत्पर आहे, तळमळीत आहे. म्हणून महाराज म्हणतात साध्य साधकाचे साधन हो, साध्य साधकाचे साधन तुझा पूर्वी आशा. वंदन गणेशा, चंद्राच्या कोराला जैसा दोन भजनी मंडळ आपल्या समोर उभे आहेत. आपल्याला ऐकायला मिळालं काहीतरी चिंतन व्हावं, एक सुंदर मानस आणि दृष्टिकोन भजनी मंडळाचा लक्षात घेता आपल्या पुढे 2 शब्द आहेत चिंतनासाठी. एक निष्ठा आणि दुसरा म्हणजे विश्वास. लक्ष्य एक आहे, कमानी 2 आहेत. कुठेतरी ही दोन्ही कमानी मधून निघालेला बाण एका जागी जाणार आहे.
शेवटचं टोक जर आपल्याला उद्या दुपारपर्यंत हाताला लागायचं असेल, याचा एक अंदाज लावून निष्ठा आणि विश्वास, आता याच्यामध्ये पाडाव म्हणून जर पाडलं तर तेवढी तफावत पडत नाही. निष्ठा आणि विश्वास. पण एखादी शब्द किंवा एखादा विषय आपल्या समोर चर्चेसाठी ठेवला असताना ते आपण एखादी उफाळून लावावा, नंतर कोणाची तरी अंतकरणाची बाजू कमी पडावी, कुठंतरी उगा दुखापत होऊ नये या उद्देशानं एक शब्द उचलून त्या वाटेनं आपल्या भजनाचा मार्ग कर्मन असेल महाराज, तुम्हाला सांगतो. पण चिंतनासाठी विषय निवडत असताना आणि त्या विषयावर चिंतन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. एक पद जोडलेला 8 दिवसाला म्हणाय गेलं की बोर वाटायला शिवजन्मडे. आज गण जोडला की पुढल्या गावात नवीन गण जोडा वाटायला. पण 1000 वर्षापासून साधू संतांना जे कवित्व करून आणि निष्ठा या नावाने जर वाटचाल करायची असेल, प्रमाणाच्या बाहेर जाऊन आपल्याला बोलायचं नाही. आपण तोंडी बोललेलं कुठंतरी आता होऊ नये तो उद्देश, मात्र कोणाच्या अंतकरणाला दुखापत होऊ नये एवढा मानस आहे की नाही. पारडी या गावामध्ये मी भजनारे भजन म्हणणारे भजने येऊन गेले महाराज. चांगल्या प्रकारे सुसंवाद करायचा असेल, आमच्या किवळा भजनमळाच्या मार्गक्रमण विश्वास या नावाने असेल. विश्वास कसा असावा, कुठे असावा, विश्वासाशिवाय जग कसं आहे, परमार्थामध्ये आणि भक्तीमध्ये विश्वासाचं किती स्थान मोठं आहे, ही सांगण्याची बाजू आमच्या किवळा भजनमळाची असेल. त्यासाठी महाराज एक प्रमाण देऊन जातो तुम्हाला. जैसी पतिव्रता नारी हो, स्वपुरुषा वाचून नसे अंतरी, सातक पक्षी जया परी, मेघा वाचून नसे समाधान, मेघा वाचून नसे समाधान. जैसी पतिव्रता नारी स्वपुरुषा वाचून नसे अंतरी, चातक पक्षी जया परी, मेघा वाचून नसे समाधान. हजार जरी माणसं दृष्टीला असले तर ती पतिव्रता म्हणणारी जी बाई आहे, विचार करा, त्या 1000 माणसामध्ये त्या पतिव्रता बाईची नजर डायरेक्ट आपल्या पतीवर पडते. प्रत्येक अवस्थेमध्ये चातक पक्षी जया परी, मेघा वाचून नसे समाधान. चातक नावाचा पक्षी 12 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी या भूमीचं एक थेंब सुद्धा पाणी पित नाही, कारण तो मेघाचाच वर्षाव झेलून असणार ते पाणी पिते महाराज. तशा कांताची वाट पाहे गगनी चातक तो पक्षिया, भूमीचे जलसेविना किमपी ही मेघाचे वाचून यावं. त्यासाठी त्याला विश्वास आहे. 12 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी माझ्यासाठी घन वर्षणार आहे, एवढा विश्वास ठेवून तो कधीच या भूमीवर जमलेल्या ढवामध्ये आणि कोण्या पाण्यामध्ये तोंड घालत नाही. एवढा विश्वासाला परिपूर्ण पोहोचण्याचा भक्ताचा जर भाव असेल, तो विश्वास आपल्याकडे असेल तर भक्ती किती सोपी आहे आणि परमार्थ किती सोपा जातो हे आमच्या किवळा भजनाच्या वतीने तुम्हाला सांगण्यात येईल. वेळोवेळी विश्वास आणि निष्ठा याच्यावर तुम्हाला 2 पारडे आहेत. दोन्ही पारड्यामध्ये प्रमाणाची भर घालून साधू संतांचे शब्द टाकून याच्यामध्ये चांगल्यात चांगलं भजन तुम्हाला कसं देता येईल याकडेच विशेष लक्ष देऊन महाराज म्हणतात, बाळ गुरु ध्यातो तुझला हो, वंदन गाने
11 दिवसामध्ये खूप 2-4 जागी भजन झालं शिवशरणपाडे, पण आज वार वेगळंच आणि या वाऱ्याचा फायदाही घ्यावा लागते. हे गवळण काय म्हणाली बघा, आज मला निराळच होतंय कसं, बाई बाई होतंय कसं, मला ग बाई, मला ग बाई भरल वेळ पिसा, मला ग बाई भरल वेळ पिसा, मला ग बाई मला ग बाई भरल वेळ पिसा, 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 मला ग बाई
दत्तभक्त परायण परमेश्वर लक्ष्मणरावजी आक्कमवाड यांच्याकडून 51 रुपयाचं सप्रेम भेट व तसेच माझ्या मेंढका येथील मेंढक्याचं वैभव गवळीचे उत्कृष्ट प्रकारचे कलाकार आदरणीय दत्तभक्त परायण आमच्यासाठी ज्येष्ठ आदराचं स्थान आदरणीय शबीर मामा शेख यांच्याकडून 51 रुपयाचं सप्रेम भेट धन्यवाद। आलय हसो बाई बाई आलय हसो मला ग बाई ए मला ग बाई भरल वे मला ग बाई मला ग बाई ऐका बनवा आलय हस बाई बाई आलय हस हदीच्या बाहेर येड माणूस झालं की लय हसते अक्षित हसू लागलं की त्याला कोणी शान म्हणा येड झालंय म्हणतात। भगवंत प्राप्तीसाठी या गवळींना किती येड लागलंय झाले बाई वेडी दरबार गुरुचे झाडी वेळी झाले मी सद्गुरु घरची हे वेळ आपल्याला लागलंय काय बघा। ही गवळण अतिशय त्या भगवंताच्या ध्यानामध्ये वेळी होऊन गेली आणि जिथं बघावं तिथं आत हरी बाहेरी हरी हरी ने मज कोंडीले एवढं मी तू पणाची झाली बोलवण आता जिथं बघावं तिथं माय गय आलं गय कुठं जरी नकर खोडबोड झुडूप केलं तरी माय गय आलं म्हणाले। ध्यास श्रवण मनन निजध्यास आणि साक्षात्कार साक्षात्काराच्या 4 पायऱ्या पुढे पुढे बघत जाऊ म्हणून आज मला गालात आलय हस बाई बाई आलय हस मला ग बाई तिकडं कोणी हात करणं आलंय दिसवलो की मी दिसालो की म्हणालो बरोबर मला ग बाई भरल वे